नमस्कार. आज आपण शिक्षण आणि शिकवण्याच्या जगात जरा खोलवर डोकावणार आहोत. आपल्याकडे बी.एड अभ्यासक्रमाच्या काही नोट्स आहेत आणि आपण त्या उलगडून पाहणार आहोत. आपलं ध्येय अगदी साधं आहे. शिकवणं ही एक कला आहे की शास्त्र, की दोन्ही आहे? आणि एक चांगला शिक्षक असं काय करतो की एखादा अवघड विषयसुद्धा आयुष्यभरासाठी सोपा होऊन जातो? चला तर मग थेट सुरुवात करूया. या नोट्समधलं पहिलंच वाक्य असं आहे की अध्यापन ही एक गुंतागुंतीची प्रक्रिया आहे. आता हे ऐकायला साधं वाटतं, पण थांबा, याचा नेमका अर्थ काय? शिकवणं म्हणजे फक्त माहिती देणं इतकंच नाही का? ते इतकं गुंतागुंतीचं का असावं? खूप खूप चांगला प्रश्न आहे. कारण खरं तर इथेच सगळा फरक दडलेला आहे. म्हणजे बघा, शिकवणं म्हणजे डोक्यातली माहिती दुसऱ्याच्या डोक्यात फक्त कॉपी पेस्ट करणं असतं, तर आज गुगल जगातला सर्वोत्तम शिक्षक ठरला असता. पण तसं नाहीये की नाही? बरोबर. ही प्रक्रिया गुंतागुंतीची आहे, कारण यात अनेक गोष्टी एकत्र येतात. यात मानसशास्त्र आहे, संवाद साधण्याचं कौशल्य आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं, समोर बसलेल्या प्रत्येक विद्यार्थ्याचं मन ओळखण्याची क्षमता आहे. म्हणूनच या नोट्समध्ये म्हटले की अध्यापन हे शास्त्र आणि कला यांचा एक संगम आहे. शास्त्र आणि कला हे ऐकायला खूपच छान वाटतं. म्हणजे काही नियम आहेत, काही सिद्धांत आहेत, ते झाले शास्त्र. हो, पण ते नियम वापरून वर्गात एक जिवंत शिकण्यासारखं वातावरण कसं तयार करायचं, ही झाली कला. बरोबर समजतोय मी? अगदी बरोबर. यात पूर्वनियोजित उद्दिष्ट असतातच, म्हणजे आपल्याला काय शिकवायचं आहे हे ठरलेलं असतं. पण ते साध्य करण्याची पद्धत, ती शैली, ही प्रत्येक शिक्षकाची अगदी वेगळी असते आणि हीच गोष्ट शिकवण्याला खास बनवते. याचा संदर्भात या नोट्समध्ये अध्यापनाची सूत्रे किंवा मॅक्झिम्स ऑफ टीचिंग असा एक भाग आहे. नावं थोडी जड वाटतात, पण त्यातली सूत्र खूप व्यावहारिक आहेत. जसं की ज्ञाताकडून अज्ञाताकडे. हो, आणि ही वरवर सोपी वाटणारी सूत्र म्हणजे प्रभावी शिकवण्याचा पाया आहेत. यामागे एक भक्कम मानसशास्त्रीय आधार आहे. आता तुम्ही म्हणालात ज्ञाताकडून अज्ञाताकडे. याचा विचार करा. कोणती नवीन अनोळखी गोष्ट शिकताना विद्यार्थी थोडेसे म्हणजे घाबरलेले असतात. पण जर आपण त्या नवीन गोष्टीची सुरुवात त्यांना आधीपासून माहीत असलेल्या गोष्टीपासून केली तर त्यांचा आत्मविश्वास वाढतो, विषय ओळखीचा वाटू लागतो. अच्छा, म्हणजे समजा मुलांना सौरमालेबद्दल शिकवायचं असेल, तर थेट नेपच्यून किंवा युरेनस ग्रहाबद्दल बोलण्याऐवजी आधी त्यांना रोज दिसणाऱ्या सूर्य आणि चंद्राबद्दल बोलून सुरुवात करावी? उत्तम उदाहरण, अगदी तसंच. आणि दुसरं सूत्र, मूर्ताकडून अमूर्ताकडे, हे तर लहान मुलांसाठी खूपच महत्वाचं आहे. अमूर्त संकल्पना म्हणजे ज्या गोष्टींना आपण स्पर्श करू शकत नाही, जसं की अंक, प्रामाणिकपणा. किंवा प्रेम? हो, त्या लहान मुलांना थेट समजत नाहीत. अच्छा, म्हणजे त्यांना आधी 4 सफरचंद दाखवून 4 या अंकाची ओळख करून द्यावी, असं काहीसं. सफरचंद मूर्त आहे, जे दिसतं, ज्याला हात लावता येतो, आणि 4 हा अंक अमूर्त आहे. अगदी अचूक. भूमिती शिकवताना सुद्धा कोन किंवा त्रिकोणाची अमूर्त व्याख्या सांगण्याआधी मुलांना आपल्या आजूबाजूला दिसणारे आकार, जसे की दरवाजा, खिडकी किंवा पिझ्झाचा तुकडा, दाखवले जातात. ही सूत्र शिकण्याची प्रक्रिया अधिक नैसर्गिक बनवतात. ठीक आहे. म्हणजे ही झाली शिकवण्यामागची काही मूलभूत तत्त्व. पण मग प्रत्यक्ष वर्गात शिकवताना शिक्षक काय वापरतात? कारण या नोट्समध्ये अध्यापन पद्धती, जसे की व्याख्यान पद्धत, चर्चा पद्धत यांचाही उल्लेख आहे. बरोबर. ही सूत्र म्हणजे पाया आणि पद्धती म्हणजे त्यावर उभ्या राहणाऱ्या भिंती. आता व्याख्यान पद्धती म्हणजे लेक्चर मेथड आपल्या सगळ्यांच्या परिचयाची आहे. कमी वेळात खूप माहिती द्यायची असेल तर ती प्रभावी ठरते. पण तिचा एक मोठा धोका आहे. तो म्हणजे विद्यार्थी निष्क्रिय होण्याची शक्यता. ते फक्त ऐकत बसतात. हो, त्यांच्या डोक्यात नक्की काय चाललंय हे शिक्षकाला कळायला मार्ग नसतो. बरोबर. आणि याच्या अगदी उलट आहे चर्चा पद्धती म्हणजे डिस्कशन मेथड. ही पूर्णपणे विद्यार्थी केंद्रित आहे. यात विद्यार्थी सक्रियपणे सहभागी होतात, एकमेकांचे विचार ऐकतात, स्वतःची मतं मांडतात. पण मला इथे एक व्यावहारिक प्रश्न पडतो. विचारा. आपल्याकडे अनेकदा वर्गात 50-60 मुलं असतात. अशावेळी प्रत्येक विद्यार्थ्याला चर्चेत सहभागी करून घेणं शक्य आहे का? यात पण खूप वेळ जाईल आणि अभ्यासक्रम मागे राहील. हां, एक अतिशय महत्वाचा आणि खरा मुद्दा आहे. म्हणूनच कोणती पद्धत कधी वापरायची हे ठरवणं हेच तर शिक्षकाच्या कौशल्याचं काम आहे. कदाचित काही संकल्पनांसाठी व्याख्यान पद्धत वापरावी लागेल, तर काही संवेदनशील विषयांवर गटचर्चा घडून आणावी लागेल.
आणि या पारंपरिक पद्धतींच्या पलीकडे जाऊन नोट्समध्ये स्वयं अध्ययन पद्धतीवर सुद्धा भर दिलाय, जो आजच्या काळात खूप महत्वाचा आहे. त्याचा उद्देश विद्यार्थ्यांना शिकायला शिकवणे हा आहे. म्हणजे ते आत्मनिर्भर होतील. अगदी. एक मिनिट, आपण आधी अध्यापन पद्धतीबद्दल बोललो आणि आता या नोट्समध्ये अध्यापनाची प्रतिमाने किंवा मॉडेल्स ऑफ टीचिंग असा एक नवीन आणि मोठा विभाग आहे. यात नेमका फरक काय आहे हे ऐकायला तर जवळपास सारखंच वाटतंय. हां, खूप चांगला प्रश्न आहे, कारण अनेकदा यात लोकांचा गोंधळ होतो. सोप्या भाषेत सांगायचं तर पद्धत म्हणजे एक साधन आहे, जसं की हातोडा किंवा स्क्रूड्रायव्हर. पण प्रतिमान ही संपूर्ण योजना आहे, एक ब्लूप्रिंट आहे. वा, ही तुलना खूपच सोपी आहे. म्हणजे प्रतिमान हे ठरवतं की आपल्याला कसलं घर बांधायचंय, 1 मजली की 2 मजली, स्वयंपाकघर कुठे असेल. बरोबर. आणि ते घर बांधण्यासाठी कोणती साधनं वापरायची हे पद्धती ठरवतात. अगदी तसंच. या नोट्समध्ये ब्रूस जॉयस आणि मार्शा व्हील या शिक्षणतज्ज्ञांचा उल्लेख आहे. त्यांनी या प्रतिमानांना 4 मोठ्या गटांमध्ये किंवा कुटुंबांमध्ये विभागलं आहे. आणि हे 4 गट म्हणजे फक्त वर्गीकरण नाही, तर ते शिक्षणाकडे बघण्याच्या बदलत्या दृष्टिकोनांचा आरसा आहेत. हे रंजक आहे. सांगा पाहूया 4 कुटुंबांबद्दल. हे ज्ञान प्रक्रियाकरण प्रतिमाने म्हणजे इन्फॉर्मेशन प्रोसेसिंग मॉडेल्स. नावाप्रमाणेच याचा मुख्य उद्देश विद्यार्थ्यांची माहिती ग्रहण करण्याची, तिचं विश्लेषण करण्याची आणि समस्या सोडवण्याची क्षमता वाढवणे हा आहे. म्हणजे हे थोडं संगणकाच्या कार्यपद्धतीसारखं वाटतंय. इनपुट घ्या, त्यावर प्रक्रिया करा आणि आउटपुट द्या. मानवी मेंदूला एका प्रोसेसरसारखा पाहण्याचा हा दृष्टिकोन आहे का? बरोबर ओळखलत. ही प्रतिमानं साधारणपणे संगणक युगाच्या सुरुवातीला विकसित झाली, जिथे मानवी विचार प्रक्रियेचं विश्लेषण केलं जात होतं. हिल्डा टाबा यांचं विचार प्रवर्तक प्रतिमान याच गटात येतं. ठीक आहे. मग दुसरं कुटुंब यापेक्षा नक्कीच वेगळं असणार. हो, पूर्णपणे वेगळं. दुसरं कुटुंब आहे व्यक्तिगत विकास प्रतिमाने किंवा पर्सनल डेव्हलपमेंट मॉडेल्स. इथे माहिती किंवा बौद्धिक क्षमतेपेक्षा विद्यार्थ्यांच्या भावनिक आणि मानसिक विकासावर भर दिला जातो. प्रत्येक विद्यार्थ्याला स्वतःची ओळख निर्माण करता यावी, त्याचा आत्मविश्वास वाढावा आणि तो भावनिकदृष्ट्या सक्षम व्हावा, हा याचा उद्देश आहे. म्हणजे पहिलं प्रतिमान हुशार विद्यार्थी घडवण्यावर भर देतं, तर दुसरं आनंदी आणि आत्मविश्वासी विद्यार्थी घडवण्यावर. यात तर जमीन आसमानाचा फरक आहे. निश्चितच हा दृष्टिकोन मानवतावादी मानसशास्त्रातून आला आहे. प्रसिद्ध मानसशास्त्रज्ञ कार्ल रॉजर्स यांचं प्रतिमान याच गटात येतं. त्यांच्या मते शिक्षकाने विद्यार्थ्यांवर काहीही लादू नये, तर त्यांना स्वतःच्या विकासासाठी एक पोषक आणि सुरक्षित वातावरण द्यावं. आता तिसरं कुटुंब, त्याचा उद्देश काय आहे? तिसरं कुटुंब आहे सामाजिक अंतरक्रिया प्रतिमाने म्हणजे सोशल इंटरॅक्शन मॉडेल्स. याचं लक्षणं विद्यार्थ्याच्या बुद्धीवर आहे, ना केवळ त्याच्या मनावर. याचं लक्ष आहे विद्यार्थ्याच्या सामाजिक संबंधांवर. अच्छा. यात सामाजिक कौशल्य आणि इतरांसोबत मिळून काम करण्याची क्षमता विकसित करण्यावर भर दिला जातो. म्हणजे चांगला विद्यार्थी किंवा चांगला माणूस बनवण्याबरोबरच एक चांगला नागरिक बनवणं हा याचा उद्देश म्हणता येईल का? अगदी बरोबर. बटात कसं वागायचं, एकमेकांना मदत कशी करायची, लोकशाही मूल्य कशी जपायची, या सगळ्या गोष्टी यात शिकवल्या जातात. आणि शेवटचं चौथं कुटुंब आहे वर्तन परिवर्तन प्रतिमाने म्हणजे बिहेवियर मॉडिफिकेशन मॉडेल्स. थांबा, वर्तन परिवर्तने ऐकायला थोडं कसं म्हणू, मेकॅनिकल किंवा नियंत्रित करणारं वाटतंय. म्हणजे आपण विद्यार्थ्यांच्या सवयी बदलण्याबद्दल बोलतोय का? तुमचा मुद्दा बरोबर आहे. हा शब्द थोडा जड वाटू शकतो, पण यामागची कल्पना खूप सोपी आणि प्रभावी आहे. हा गट B.F. स्किनर यांच्या प्रसिद्ध वर्तनवादी सिद्धांतावर आधारित आहे. याला सोप्या भाषेत ॲक्शन रिवॉर्ड सिस्टम म्हणता येईल. अच्छा, म्हणजे एखादं चांगलं काम केल्यावर बक्षीस मिळणं तसं काही? हो, अगदी तसंच. उदाहरणार्थ, मुलांनी वेळेवर गृहपाठ पूर्ण केला की त्यांना वर्गातल्या चार्टवर एक स्टार मिळतो. 10 स्टार जमले की त्यांना वर्गात त्यांचं आवडतं पुस्तक वाचायला मिळतं. इथे स्टार हे एक सकारात्मक प्रबलन आहे. कळलं. यातून हळूहळू वेळेवर काम करण्याची सवय लागते. हे मॉडेल लहान मुलांसाठी किंवा विशेष गरजा असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी खूप प्रभावी ठरू शकतं. याचा उद्देश नियंत्रण करणं नसून चांगल्या सवयींना प्रोत्साहन देणं हा आहे. आता मला या 4ही कुटुंबांमधला फरक अगदी स्पष्ट कळतोय. हे केवळ शिकवण्याचे प्रकार नाहीत, तर शिक्षणाचा उद्देश काय असावा याबद्दलची 4 वेगवेगळी उत्तरं आहेत. हे खरंच खूप सखोल आहे. हो,
आणि गंमत म्हणजे ही सगळी प्रतिमानं पाश्चात्य विचारवंतांनी मांडली आहेत. ती भारतीय शिक्षण परंपरेशी कितपत जुळतात हा एक वेगळा चर्चेचा विषय आहे, नाही का? नक्कीच. पण एक गोष्ट मात्र नक्की की हे ब्लूप्रिंट्स कितीही चांगले असले तरी ते राबवणारा जर चांगला नसेल तर त्या नकाशाचा काहीच उपयोग नाही. आणि इथेच शिक्षकाची भूमिका येते. बरोबर. कारण शेवटी या सगळ्या योजना आणि प्रतिमाना राबवणारा शिक्षकच असतो. या नोट्समध्ये असं म्हटलंय की शिक्षक काय शिकवतात यापेक्षा ते कसे आहेत याचा विद्यार्थ्यांवर जास्त प्रभाव पडतो. खरंय? शिक्षकाचं व्यक्तिमत्व विद्यार्थ्यांवर खोलवर परिणाम करतं. या नोट्समध्ये शिक्षकाकडे आवश्यक असणाऱ्या गुणांची मोठी यादी आहे. सहनशीलता, निष्पक्षपातीपणा, विनोदबुद्धी, सकारात्मक दृष्टिकोन वगैरे. पण या सगळ्याचा सार एका वाक्यात सांगायचा झाला तर तो असा की शिक्षक हा केवळ ज्ञानी असून चालत नाही तर तो एक चांगला माणूसही असायला हवा. हो, कारण मुलं विषय विसरून जातील, पण शिक्षकाची वागणूक कधीच विसरत नाहीत. खूप छान मांडलं. आणि याच संदर्भात या नोट्समधला एक मुद्दा मला खूप महत्त्वाचा वाटतो, तो म्हणजे शिक्षकाचं मानसिक स्वास्थ्य. आपण अनेकदा शिक्षकांकडून खूप अपेक्षा ठेवतो, त्यांनी उत्तम शिकवावं, मुलांकडे लक्ष द्यावं, शिस्त लावावी. पण या सगळ्या धावपळीत आपण त्यांच्या स्वतःच्या मानसिक आरोग्याकडे दुर्लक्ष करतो. हो, आणि हा मुद्दा खूप महत्वाचा आहे, कारण एक तणावाखाली असलेला चिंताग्रस्त शिक्षक वर्गात कधी सकारात्मक ऊर्जा आणू शकत नाही. मानसिकदृष्ट्या निरोगी शिक्षकच वर्गात एक उत्साही आणि काय म्हणतात त्याला शिकण्यासाठी पोषक वातावरण निर्माण करू शकतो. आणि याचा थेट संबंध आदर्श वर्तनाशी आहे. शिक्षक जे बोलतात आणि जे वागतात त्यात सुसंगती असायला हवी. यालाच वॉक द टॉक म्हणतात. अच्छा. जर शिक्षक स्वतःच वर्गात उशिरा येत असेल तर तो विद्यार्थ्यांना वेळेवर येण्याचे धडे नाही देऊ शकत, कारण विद्यार्थी शब्दांपेक्षा कृतीतून जास्त शिकतात. शिक्षकाची भूमिका ही केवळ विषय शिकवण्यापुरती मर्यादित नाही, ती विद्यार्थ्यांच्या चारित्र्य घडणीशी जोडलेली आहे. तर मग या सगळ्या चर्चेचा सार काय? या बीएडच्या नोट्समधून एक गोष्ट माझ्यासाठी अगदी स्पष्ट झाली आहे. ती म्हणजे अध्यापन ही काही वरवरची क्रिया नाहीये. ही एक सखोल, विचारपूर्वक आणि योजनाबद्ध पद्धतीने केली जाणारी प्रक्रिया आहे. ही केवळ माहितीची देवाणघेवाण नाही, तर विद्यार्थ्यांच्या मनात ज्ञानाची आवड निर्माण करण्याची आणि त्यांचं व्यक्तिमत्व घडवण्याची एक कला आहे, ज्याला विज्ञानाचा भक्कम आधार आहे. अगदी बरोबर. आणि यात एक आकर्षक गोष्ट अशी आहे की हे सर्व सिद्धांत, ही सूत्र, पद्धती आणि प्रतिमानं ही सगळी एकाच अंतिम ध्येयासाठी काम करतात, आणि ते ध्येय म्हणजे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास. हे सर्व एक चौकट किंवा एक मार्गदर्शक आराखडा देतात, पण त्याचा प्रभावी वापर करणं, त्याला आपल्या वर्गातील विद्यार्थ्यांच्या गरजेनुसार बदलणं, हे पूर्णपणे शिक्षकाच्या कौशल्यावर आणि सर्जनशीलतेवर अवलंबून असतं. तीच खरी कला आहे. या चर्चेचा शेवटी एक विचार मनात येतोय. आपण माहितीवर प्रक्रिया करण्यापासून ते वर्तन बदलण्यापर्यंतची प्रतिमानं पाहिली, जी 20व्या शतकातील गरजांनुसार तयार झाली होती. आज आपण कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे AI आणि तंत्रज्ञानाच्या युगात जगत आहोत, जिथे कोणतीही माहिती मिळवणं हे बटनाच्या एका क्लिकवर शक्य झालंय. अशा परिस्थितीत भविष्यातील अध्यापन प्रतिमानांचं 5वं कुटुंब कोणतं असू शकेल? त्याचा मुख्य उद्देश काय असेल? माहितीचं विश्लेषण करायला शिकवणं, AI सोबत काम करायला शिकवणं, की या तंत्रज्ञानाच्या जगात आपली माणुसकी जपायला शिकवणं?